हॅलो, नमस्कार. तर आज सगळ्यांना माहिती आहे की आज आहे फादर्स डे म्हणजेच पितृदिन आणि हा दरवेळेसच जूनमध्ये तिसऱ्या रविवारी येतो. तर छानसं छोटंसं सरप्राईज आम्ही अनुरूपसाठी प्लॅन केलं आहे, मी आणि दियांनी. दियांनी खूप छान अशी छोटीशी फोटो फ्रेम बनवली आहे, परत एक टाय बनवला आहे आणि एक ग्रीटिंग कार्डसुद्धा बनवला आहे माझ्या हेल्पनी. तर आम्ही छानसं छोटंसं आत्ता सेलिब्रेशन करतो आहोत. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ पहा आणि तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. आणि जे कोणी फादर्स डे सेलिब्रेट करत आहात त्या सगळ्यांना फादर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पप्पा, तुम्हाला पण फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. नुकताच जेव्हा दियांचा बर्थडे झाला तेव्हा दियांना मी ऑप्शन केलं होतं. तर त्यांनी मला विचारलं होतं की आई ऑप्शन का करतात. त्याला मी आन्सर सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी आज ठरवलं होतं की मम्मा आपण पण पप्पाला आज ऑप्शन करायचं आणि मी करणार. आणि आज फादर्स डे निमित्त खरंच तो खूप एक्सायटेड होता. प्रत्येक गोष्ट ठरवत होता की मी असं करणार, मी तसं करणार. मग मी त्याला सांगितलेलं की दियान, आता ना तू मोठा झालायस, तुला आता मोठ्यांच्या पाया पण पडायला शिकायला हवं. आणि मग त्यांनी ते ऐकलं, त्यांनी मनाने छान पाया पण पडल्या. मी त्याला सांगितलेलं की मोठ्यांचे आशीर्वाद हे आपल्याला खूप म्हणजे खरंच उपयोगाचे असतात दियान, त्याच्याने छान आपल्याला आपली ग्रोथ होते असं समजायचं. तर त्यांनी ते इतकं छान म्हणजे मनात समजून घेतलं आणि आज सगळं तसंच केलं. तर खूप छान वाटलं पाहून. कारण की हो, मोठ्यांचा आदर आणि करायलाच पाहिजे आणि लहानपणापासून त्याची सवय ही मुलांना लागायलाच पाहिजे. तर फादर्स डे निमित्त आम्ही छानसं दोघांनी मिळून घरातच डेकोरेशन केलं होतं. अगदी कागदाचे तुकडे केले, त्याच्यावर सगळे शब्द लिहिले आणि मग ते चिटकवले आणि 2 बलून्स लावले. जसं त्याला हवं होतं तसं मी त्याला ते करून देत होते. आणि मग त्यांनी जे काही बनवलं होतं ते सुद्धा तुम्हाला पुढे छोट्याशा व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि हे सरप्राईज माझ्याकडनं होतं. दोघांना सेम शर्ट मी शिवून आणले होते, तर त्याच्या डॅडीसाठी आणि त्याच्यासाठी. मग दोघांनी ते घातलं आणि सियानाला पण मला ड्रेस शिवायचा होता, पण तो काही जमला नाही. तर हे छानसं बेस्ट डॅड एव्हरचं टाय दियांनी बनवलं होतं माझ्या हेल्पने. आणि मग त्यांनी त्याच्या पप्पाच्या गळ्यामध्ये ते घातलं आणि सांगितलं की तसंच राहू दे. परत हे ग्रीटिंग कार्ड पण त्यांनी माझ्या हेल्पनी बनवलं. जे त्यांनी मॅटर सांगितला तोच मॅटर मी त्याच्यामध्ये लिहिला होता. आणि खूप खुश होता तो. खूप त्याला छान वाटत होतं. आणि मला सारखं म्हणत होता की मम्मा आता मदर्स डे कधी असतो. तर मी त्याला म्हटलं की अरे बेटा, लास्ट मध्येच झालेला मदर्स डे, तू मला विश केलं होतं. मग तो म्हणाला की आपण सरप्राईज नाही प्लॅन केलं मी तुझ्यासाठी, आता नेक्स्ट इयर करेल. तर मला एवढं छान वाटत होतं. आणि फोटो फ्रेम तर खूप छान बनवली. नंतर मस्त अनुरूपसोबत फोटो काढले आणि त्याला स्वतःच तो खूप आनंदी होता. अजून त्याचे भरपूरसे प्लॅन होते पण सगळेच काही करणं झाले नाही. त्यांनी सांगितलं की मी पपेट शो करणार आहे आज तुमच्यासाठी डॅडी, तुम्हाला आवडेल माझा पपेट शो. फादर्स डे. Dad, you are बेस्ट dad. चला तर भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये आणि नक्की सांगा तुम्हाला फादर्स डेचं आमचं सेलिब्रेशन कसं वाटलं.